जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरात झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आपणही स्वतः पुढाकार घेत कधी कोविड सेंटर उभं करावे आणि बाधितांना दिलासा द्यावा या उदात्त भावनेतून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हिरावाडी इथल्या मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये 280 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे। या कोविड सेंटरच्या माध्यमातून बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। यापेक्षा 80 खाटा या ऑक्सिजन युक्त असून 100 खाटा या जनरल आहे। कोरोना बाधित रुग्णांवर येथे उपचार करताना 2 वेळा आवश्यक सकस आहार, फळांचा रस, चहा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, करमणुकीसाठी भव्य स्क्रीन, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, वाचनाची आवड असणाऱ्या नागरिकांना विविध पुस्तके, ग्रंथ आदींची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे घेत असून दैनंदिन या कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेत आहे। पवार, अनिल परदेशी, जगताप, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक आणि समाधान जेजूरकर यांचेही मोठे योगदान लाभत असल्याने सामाजिक उपक्रमाला आणखी पाठबळ मिळत आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।